नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आता या योजनेअंतर्गत जे 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत तर अशा नागरिकांना आता मोफत तीर्थदर्शनाचा लाभ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज कसा आणि कुठे करायचा आहे, तसेच याच्यासाठी तुम्हाला कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत, तसेच यामध्ये आता कोणकोणते लाभार्थी लाभ घेऊ शकतात, याच्या अटी काय आहे, पात्रता काय आहे, तसेच यामध्ये किती तीर्थक्षेत्राचा समावेश करण्यात आलेला आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशीच नवनवीन माहिती ही मिळत राहील। मित्रांनो, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा आता यामध्ये कोण कोण लाभ घेऊ शकतं, तर वय 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। म्हणजे ज्यांचं वय 60 वर्ष आहे किंवा त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं गरजेचं आहे। तसेच आता कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे, जो अर्जदार आहे तर त्याचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे। ज्यांचं 2.5 लाखांपेक्षा कमी आहे तर अशाच अर्जदारांना, अशाच नागरिकांना या योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे। किंवा तुमच्याकडे जर पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्न दाखल्याची सुद्धा इथं गरज लागणार नाहीत। त्यानंतर मित्रांनो, आता प्रवास खर्चासाठी प्रति व्यक्ती किती रक्कम हे शासन देणार आहे नागरिकांना, तर आता इथं 30,000 रुपये रक्कम, एवढी रक्कम शासन प्रति व्यक्ती देणार आहेत। त्यानंतर आता देशातील किती तीर्थक्षेत्राचा समावेश करण्यात आलेला आहे, देशातील 73 तीर्थक्षेत्राचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे आणि राज्यातील 66 तीर्थक्षेत्राचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे या योजनेमध्ये। तसेच मित्रांनो, आता इथं तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, अर्जाची प्रोसेस काय आहे, तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्ही मोबाईल ॲपद्वारे करू शकता किंवा सेतू सुविधा केंद्रात ऑनलाईन पद्धतीने करू शकतात। कारण या ठिकाणी आता कोणतीही ऑफलाईनची प्रोसेस नाही, तुम्हाला जो अर्ज करायचा आहे तर हा ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे। त्यानंतर 75 वर्षावरील अर्जदाराला एका व्यक्तीला सोबत नेण्याची परवानगी आहे। म्हणजे आता जे ज्येष्ठ नागरिक आहे 75 वर्षापेक्षा जास्त, तर अशा नागरिकांना एक त्यांच्या संघ कोणीतरी त्यांचा नातेवाईक एक नेण्यासाठी परवानगी इथं देण्यात आलेली आहे। तसेच मित्रांनो, आता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहे, तुम्हाला अर्ज करण्यासाठी जे काही कागदपत्र लागणार आहे तर ती सुद्धा आपण इथे थोडक्यात पाहणार आहोत। तर या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला लाभार्थीचं आधार कार्ड लागणार आहेत, रेशन कार्ड लागणार आहेत, त्यानंतर राज्याचे अधिवास प्रमाणपत्र लागणार आहेत। जर ते नसेल तर तुम्ही राज्यातील जन्मदाखला देऊ शकतात। त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड तुम्ही देऊ शकतात किंवा मतदान कार्ड ओळखपत्र सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात। किंवा तुमच्याकडे जर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकतात किंवा तुमच्याकडे जन्मदाखला असेल तर तोही तुम्ही, म्हणजे या 4 डॉक्युमेंटपैकी कोणतेही ओळखपत्र तुम्ही 15 वर्षाचा पुरावा म्हणून इथं देऊ शकतात। तो कोणताही पुरावा इथं ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्यानंतर तुम्हाला इथं वैद्यकीय प्रमाणपत्र लागणार आहेत। त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट आकाराचे 2 फोटो इथं द्यायचे आहे आणि जवळच्या नातेवाईकाचा इथं मोबाईल क्रमांक तुम्हाला इथं द्यायचा आहे। तर तुम्हाला या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल, तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एवढे कागदपत्र इथं लागणार आहेत। यामध्ये आता तुम्ही बघितलेलंच आहे, तुम्हाला जर यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तसेच मित्रांनो, 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आता त्यांना एक त्यांच्या संघ नातेवाईक नेण्याची सुद्धा परवानगी या ठिकाणी या योजनेमध्ये देण्यात आलेली आहे। तसेच देशातील 73 तीर्थक्षेत्राचा समावेश करण्यात आलेला आहे, राज्यातील 66 तीर्थक्षेत्राचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि प्रति व्यक्ती 30,000 रुपये रक्कम ही शासन देणार आहेत। यामध्ये आता 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिक या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतात। तर मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।